प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। हा संपूर्ण भारत देश ब्राह्मण मुक्त झाला पाहिजे हे जे स्वप्न तामिळनाडूतील महान समाजसेवक ई.व्ही. रामासामी पेरियार यांनी पाहिलं, ते स्वप्न तामिळनाडूमध्ये पूर्ण होताना दिसत आहे। भले सामाजिक दृष्ट्या हा भारत ब्राह्मण मुक्त होत नसला, तामिळनाडू ब्राह्मण मुक्त होत नसला तरी राजकीय दृष्ट्या मात्र ते ब्राह्मण मुक्त तामिळनाडू झालेला आहे। तामिळनाडूमध्ये ब्राह्मण मुक्त हा शब्द ट्रेंडिंगला आहे। मित्रांनो, सध्या तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत। या निवडणुकांसाठी सर्वच जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत तामिळनाडू मधले, त्या सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले। सध्या तामिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन यांच्या डीएमके द्रविड मुनेत्र कझगम ह्या पक्षानं आपले उमेदवार जाहीर केले। पनीर सेल्वमच्या नेतृत्वाखालील, म्हणजे ज्या भूतपूर्व मुख्यमंत्री तामिळनाडूच्या राहिलेल्या जयललिता यांच्या पक्षाचे पनीर सेल्वम यांच्या नेतृत्वाखालील AIDMK ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कझगम अण्णा ह्या पक्षानं सुद्धा आपले उमेदवार जाहीर केलेत। काँग्रेस पक्षानंही आपले उमेदवार जाहीर केले आणि भारतीय जनता पक्षानं सुद्धा आपले उमेदवार जाहीर केले। या चारही पक्षांच्या उमेदवारांमध्ये एक साम्य आहे। ते साम्य म्हणजे या चारही प्रमुख पक्षांनी, राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवार यादीमध्ये एकाही ब्राह्मणाला तामिळनाडूमध्ये उमेदवारी दिलेली नाही। मित्रांनो, तामिळनाडूमध्ये 3% हा ब्राह्मण वर्ग आहे, ब्राह्मण समाज हा 3% आहे। उरलेला 97% हा ओबीसी आणि दलित समूह त्या ठिकाणी आहे। या 97% दलित ओबीसी समूहामध्ये सुमारे 70% हा ओबीसी आहे, उरलेला दलित आहे। अशा वेळेला या 3% म्हणजे जे 3% ब्राह्मण आहेत त्यांना उमेदवारी देऊन कोणी आपल्या पायावरती राजकीय कुऱ्हाड मारून घ्यायला तयार नाही। भले या तामिळनाडूमध्ये जयललिता सारखी एक ब्राह्मण महिला मुख्यमंत्री राहिली, आर व्यंकटरामन हे तामिळनाडूचे नेते भारताचे राष्ट्रपती राहिले, सी राजगोपालाचारी काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले, राष्ट्रीय अध्यक्ष, परंतु आताच्या घडीला मात्र तिथे ब्राह्मणांना थारा नाही। अगदी धर्माच्या नावावरती राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षानं सुद्धा आपल्या उमेदवारी यादीमध्ये एकाही ब्राह्मणाला स्थान दिलेलं नाही। अर्थात आताच नव्यानं राजकारणामध्ये प्रवेश केलेला तामिळनाडूचा सुपरस्टार थलपती विजय याच्या पक्षानं, म्हणजे तमिलगा वेत्री कझगम हा त्याचा जो पक्ष आहे, तमिलगा वेत्री कझगम म्हणजे TVK, ह्या पक्षानं तिथे 2 ब्राह्मण उमेदवार दिले। आणि तिथला एक चित्रपट दिग्दर्शक तामिळनाडू मधला सिमान यांचा जो पक्ष आहे, नाम तमिलर काची NTK, ह्या पक्षानं त्या ठिकाणी 6 ब्राह्मण उमेदवार दिले। परंतु जे मुख्य प्रवाहातले पक्ष आहे, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, DMK या प्रमुख पक्षांनी एकाही ब्राह्मणाला तिकीट दिलेलं नाही। याचा अर्थ तामिळनाडू हा राजकीय दृष्ट्या
ब्राह्मण मुक्त झालेला आहे. E.V. रामास्वामी पेरियार यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ब्राह्मण मुक्त भारत, त्याची सुरुवात तामिळनाडू मधून झाली. तामिळनाडू हे राज्य सामाजिक न्यायाचा कारखाना म्हणून ओळखला जातो. सामाजिक न्यायाची प्रयोगशाळा म्हणून तामिळनाडूकडे पाहिल्या जातं. तामिळनाडू मधून सामाजिक न्यायाचे अनेक प्रयोग राबवले गेले. ब्राह्मण हे बाहेरचे आहे, हे विदेशी आहे, ते आक्रमणकारी आहे. त्यांनी आमच्या मूळ भारतीय संस्कृतीवरती घाला घातलेला आहे असं परखडपणे ठासून आणि ठामपणे सांगणारे बोलणारे E.V. रामस्वामी पेरियार यांनी ब्राह्मणांच्या विरोधात तिथे एक मोठं जनआंदोलन उभं केलेलं आहे. आणि त्यामुळे तामिळनाडूमध्ये, दक्षिण भारतामध्ये, साऊथ इंडियामध्ये आज सुद्धा ब्राह्मणांना मुक्त वाव नाही. तिथे ब्राह्मणेतर आंदोलन तीव्र गतीनं पुढे चाललेलं आहे. आणि अर्थात हा संपूर्ण भाग हा आंबेडकरी विचारांना मानणार आहे. हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी, समतावादी विचारांना मानणारा वर्ग आहे, भाग आहे. अर्थात या सगळ्या गोष्टीची तामिळनाडूच्या निकालांवरती काय परिणाम होतो हे आपल्याला पाहावं लागेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.